रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 182 ते 192. तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नोहे, मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समयी. अगा गोक्षीर जरी जाहले परिपथ्यासी नाही म्हणितले, ऐसे निही विष होय सुदले नवजरी देता. तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता, म्हणून तू आता सावधू होई. वायाची व्याकुळ काही आपुला निज धर्मू पाही, जो आचरिता बाधू नाही कवने काळी. जैसे मार्गेची चालता अपायो न पवे सर्वथा, का दीपादारे वर्तता नाडळी जे. तया परिपार्था स्वधर्मे राहाटता, सकळ काम पूर्णता सहजे होय. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया अनेक काही, संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे. निष्कपट होवावे उसीना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. अर्जुना झुंज देखे आताचे, हे हो का जे दैव तुमचे, की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. हा संग्राम काय म्हणिपे, की स्वर्गूची येणे रूपे, मूर्त का प्रतापे उदो केला. अर्थ, तरी देखील तुझा जो स्वधर्म आहे तो कोणत्याही कारणाने त्यागणे योग्य नाही. तुझ्या मनात जो दयाभाव निर्माण झाला आहे त्याने तू तरुण जाणार आहेस काय. हे अर्जुना, तुझे चित्त जरी दयाभावाने द्रवले असले तरी या संग्रामाच्या वेळी तसे करणे उचित नाही. अरे, गायीचे शुद्ध दूध असले तरी ते पथ्यास घेऊ नये असे सांगितले असतानाही ते दूध नवज्वरामध्ये दिले तर ते विष समान मारक होते. त्याप्रमाणे भलत्या ठिकाणी भलते आचरण केले तर त्याच्या हिताचा नाश होतो. म्हणून तू आता सावध हो. तू मोहाने का बरे व्याकुळ होतोस. ज्याचे आचरण केले असता कोणत्याही काळी बाधा होत नाही, त्या आपल्या स्वधर्माकडे पूर्ण लक्ष दे. ज्याप्रमाणे सुयोग्य मार्गाने चालले असता कधीही अपाय होत नाही, किंवा रात्री दिव्याच्या उजेडाने चालले असता ठेच लागत नाही, हे अर्जुना, त्याप्रमाणे स्वधर्माने वागत असता सर्व इच्छा सहजपणे पूर्ण होतात. म्हणून याकरिता तुम्हा क्षत्रियांना आता संग्रामा वाचून दुसरे काहीही योग्य नाही हे तू जाण. निष्कपट भावाने समोरासमोर उभे राहून शौर्याने युद्ध करावे. परंतु हे असो, प्रत्यक्षच युद्धाचा प्रसंग आला आहे तरी जास्त काय सांगावे. हे अर्जुना, आताचे हे युद्ध म्हणजे तुमचे पूर्वजन्मीचे भाग्य होय, अथवा सर्व धर्माचा ठेवाच प्रगटलेला आहे. याला काय साधे युद्ध म्हणावयाचे. संग्रामाच्या रूपाने हा स्वर्गच अवतरला आहे, अथवा तुझ्या मूर्तिमंत प्रताप प्रगटला आहे. रामकृष्ण हरी.